जो आबांना दुर्दैवी आजार झाला, ते आजार पण नक्की कसं होतं आणि ते शेवटचे क्षण कसे होते? आजार झालेला निवडणूक होती, त्यामुळे घरी आम्हाला कोणाला सांगितलं नाही मला हे आजार झाला, माझं दाढ दुखते असं आम्हाला सांगितलं. निवडणूक झाल्यानंतर आम्हाला सांगितलं आम्ही 15 दिवस मी दिल्लीला जाते, आम्ही दिल्लीत 15 दिवसांनी परत येते. ऑपरेशन झालेलं सुद्धा आम्हाला कळून दिलं नाही. शेवटी सुप्रियाताईंचा फोन आला, आबा कुठं आहे ते फोन लागला आम्हाला. मग नंतर आम्ही चौकशी केली, आम्ही सांगितलं दिल्लीला गेले ते 15 दिवस येत नाही, मीटिंग आहे म्हणून सांगून गेले. मग म्हणले आता तुम्ही गप कसं बसल्या, दिल्लीला मीटिंग नाही काय नाही आणि आबा काय नाही तिथं. तर परत मग आम्ही चौकशी करायला सुरुवात केली. मग कोण डॉक्टरांनी फोन केलं, कुठं कुठं फोन केलं, आबा कुठं आहे ते आम्हाला काय सांगणार. परत आमची मोठी मुलगी म्हणली आबांचं काय आम्हाला कोण सांगणार झालंय, कुठं पप्पांचा पत्त्या नाही आणि आम्ही पोलीस स्टेशनला सांगतो आमचं पप्पा कुठे बेपत्त्या झाले. नंतर मग ते डॉक्टरना फोन करून सांगितले की असं असं झालं. त्यावेळी आम्हाला समजलं. म्हणजे आबांनी कुणाला सांगितलं? कुणाला सांगितलं.